नीट पेपर फुटी प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते। या पेपर फुटी प्रकरणी आरोपी धनंजय लोखंडेच्या मित्राचा सुद्धा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। ओमकार शिंगोटे असं या तरुणाचं नाव आहे। तर ओमकार शिंगोटे नावाच्या तरुणाला सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। ओमकार शिंगोटे हा जुन्नर येथील आयुर्वेदिक डॉक्टर असल्याची माहिती समोर येते आहे। लोखंडे आणि शिंगोटे हे मित्र असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचं काम करतात। पुणे पोलीस सुद्धा आता शिंगोटेचा शोध घेत होते। शिंगोटेंना आता ताब्यात घेण्यात आलंय आणि आता चौकशी सुरू झाली आहे। तर नीट प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। ताब्यात घेतलेल्या मनीषा वाघमारेच्या बँक खात्यांवर तब्बल 10 लाख रुपये आल्याची माहिती आहे। एकूण 21 वेगवेगळ्या बँक खात्यांवरून मनीषा वाघमारेच्या खात्यात पैसे आल्याची माहिती समोर येते आहे। नीट पेपर सुरू असतानाच्या कालावधीमध्ये एवढी रक्कम या मनीषा वाघमारेच्या खात्यात नेमकी कुठून आली याचा तपास आता सीबीआय करणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी या व्यवहाराचा काही संबंध आहे का हे देखील सीबीआय तपासणार आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडे। अभिजित, नीट प्रकरणामध्ये पुणे कनेक्शन समोर आलेलं होतं। मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली आहे। आता मोठी अपडेट काय? प्रियंका, मनीषा वाघमारे नावाची जी संशयित व्यक्ती होती, जी महिला होती, तिला नीट पेपर फुटी प्रकरणी काल सकाळी जे आहे ते पुणे पोलिसांनी पुण्यातल्या कात्रज परिसरातून ताब्यात घेतलं होतं आणि तिला सीबीआयच्या खरं तर सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं। ही जी महिला आहे ना, तिचा धनराज लोखंडे, जो काल अहिल्यानगर मधून या सगळ्याचा मास्टरमाइंड ज्याला म्हटलं जाते, त्याच्याशी थेट संबंध होते। व्हॉट्सअप चॅट या दोघांचे लीक जे आहेत ते झाले होते। पण आता नवीन माहिती जी समोर येते ना, तर या वाघमारे जी आहे तिच्या अकाउंटवर जवळपास वेगवेगळ्या 21 बँक खात्यातून 10 लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे। प्रियंका, ही रक्कम कुठल्या काळात जमा झाली, त्या तारखा ज्या आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत। नीटचा जो पेपर होता 3 मेला, त्याच्या आसपास म्हणजे त्याच्या 8 दिवस आधी आणि अशा सगळ्या ज्यावेळेस हा पेपर फुटला असं बोललं जात होतं किंवा ज्यावेळेस अहिल्यानगर मधनं तो पेपर विकला गेला, त्या सगळ्या दरम्यान हे सगळे ट्रान्झॅक्शन जे आहेत ते वाघमारे हिच्या बँक खात्यावरती झाले आहेत। आता बऱ्याच बँक खात्या ज्या आहेत, 21 बँक खाते जे बोलले जातात, याहीपेक्षा अधिक बँक खाते असू शकतात। पण या बँक खातेधारकांना देखील पोलीस जे आहे ते चौकशीसाठी बोलवणार आहेत। ही नेमके कॅश जी आहे, ही रक्कम जी आहे, पैसे कुठून आले आणि नीट पेपर फुटी प्रकरणी या सगळ्या बँक खातेदारांचा किंवा जी अमाऊंट तिच्या बँकवरती आहे, तिच्या अकाउंटवरती आहे, त्याचा या नीट पेपर फुटी प्रकरणाचा काही संबंध आहे का, हा सगळा तपास जो आहे त्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे। निश्चितच अभिजित, या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत। माहितीसाठी धन्यवाद। तर या नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर कनेक्शन देखील उघड झालेलं होतं आणि पोलीस तपास या संदर्भात मध्ये सुरू झालेला होता। या प्रकरणी संबंधित खासगी क्लासेस मधील 3 ते 4 जणांची कसून चौकशी ही सुरू झाली आहे। रात्री उशिरा पोलिसांनी कारवाई करत सीसीटीव्ही आणि हार्ड डिस्क जप्त केली। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी। पाहूयात। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरचं कनेक्शन आहे का, याबाबत लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर लातूर कनेक्शन बाबत राज्यभर देशभर आता चर्चा सुरू झालेली आहे। याविषयी अद्याप लातूर पोलिसांनी अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही आहे। नेमका तक्रारदार कोण आहे आणि कुठल्या क्लासेसच्या विरोधात ही चौकशी सुरू आहे हे सांगितलं नाही। मात्र कसून चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी ऑफ द रेकॉर्ड आपल्याला सांगितलेलं आहे। आपल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलेलं आहे। आतापर्यंत 3 ते 4 जणांची चौकशी या प्रकरणामध्ये झालेली आहे आणि त्या क्लासमधून एक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली, हार्ड डिस्क जप्त केलेली आहे। त्या क्लासेसमध्ये कोण येतंय, कोण जातंय याची माहिती घेण्यासाठी कदाचित ते सीसीटीव्ही घेतला असावं। आपल्याला न्यूज 18 मराठीच्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। याविषयी अधिकृत प्रतिक्रिया लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना विचारली असता त्यांनी अद्याप चौकशी आहे, चौकशी पूर्ण झाल्यानंतर याविषयी सविस्तर बोलू असं सांगितलंय। परंतु अधिकृतपणे ते कॅमेऱ्यापुढे अजून आलेले नाही आहेत आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिल्यानंतरच लातूरचं हे कनेक्शनची चर्चा राज्यभर आणि देशभर झालेली आहे। आता या चौकशीतनं नेमकं काय निष्पन्न होतं हे बघावं लागणार आहे। तो क्लासवाला नेमका कोणता आहे
नेमकी तक्रार कोण दिलेली आहे, या सगळ्या बाबी लातूर पोलीस ज्यावेळेस चौकशी पूर्ण करतील त्याच्यानंतर ते पुढे आणतील, असं लातूर पोलिसांनी, लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर. तर नीट पेपर फुटी प्रकरण संपूर्ण देशभरामध्ये पसरलंय. बिहारच्या नालंदामधील पेपर फुटी प्रकरणातला मास्टर माइंड राजा बाबूचा पर्दाफाश झालाय. नालंदातील पावापुरीमध्ये नीट परीक्षेच्या आदल्या दिवशी पोलिसांना 2 संशयास्पद वाहनं आढळली. अखेर आरोपींच्या चौकशीतून नीट पेपर फुटीचा मास्टर माइंड राजा बाबूची माहिती समोर आली आहे. दरम्यान हा मास्टर माइंड राजा बाबू नेमका कोण आहे, त्याचा पर्दाफाश कसा झालाय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2 मे 2026 बिहारच्या पावापुरीतून 2 संशयित वाहनं ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर MBBSचे विद्यार्थी असल्याची आरोपींनी बतावणी देखील केली. त्यानंतर आरोपींचे मोबाईल, कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आणि मोबाईलमध्ये परीक्षेसंदर्भात संशयास्पद चॅट समोर आल्यात आणि त्यावरूनच संशय आणखी वाढला. मोबाईलमध्ये नीट परीक्षेची ओळखपत्र देखील सापडली. त्यानंतर आरोपींचे संशयास्पद ऑनलाईन व्यवहार देखील समोर आलेले आहेत आणि त्यामुळेच या चौकशीचा पुढे तपास गेला. चौकशीतून उज्ज्वल राज उर्फ राजा बाबूंचं नाव समोर आलं आणि मुख्य आरोपीचं यामध्ये नाव समोर आलं. 2022 पासून राजा बाबू पावापुरी मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि राजा बाबू या पेपर फुटीचं नेटवर्क चालवत असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आलाय. आता यानंतर फरार मास्टर माइंड राजा बाबूचा शोध सुरू झालाय. जो मुख्य आरोपी आहे राजा बाबू तो फरार झालाय, तोच मास्टर माइंड असल्याची माहिती आहे. आरोपींच्या CDR मध्ये पेपर फुटी प्रकरणाच्या लिंक्स समोर येत आहेत.